सूर्याचे प्रखर तेज, वाऱ्याचा वेग, खडकांनाही हेवा वाटावा इतकी कठोरता आणि आणि साक्षात बृहस्पतीने शिष्यत्व पत्करावे एवढी बुद्धीची प्रगल्भता. प्रखर राष्ट्रभक्त, साहित्यिक, क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. मी वृषाली मराठे, बेळगाव. नुकतीच शब्दामृत प्रकाशनाच्या अंदमान यात्रेला जाऊन आले. यात्रा? हो, यात्राच. कारण ज्याप्रमाणे आपण धर्मस्थळांना भेट देऊन येतो ना, त्याप्रमाणे राष्ट्रप्रेमी लोकांचं हे एक राष्ट्रस्थळ आहे असं मला मनापासून वाटतं. आमच्या सोबत होते पार्थ बावस्कर आणि शरद पोंक्षे. मग काय, ही मोठी पर्वणीच होती माझ्यासाठी. आता विमानातून आम्ही जेव्हा उतरत होतो ना, तेव्हा मी खिडकीतून बाहेर बघत होते, तेव्हा अंदमान, खरंच अंदमानला पाचूचं बेट म्हणतात, अगदी तसं दिसत होतं. निळाशार अप्रतिम सुंदर सागर किनारा आणि अगदी मोहात पडावं असं ते सगळे दिसत होतं आम्हाला. आणि मग कधी एकदा आम्ही तिथे जाऊन पोचतो असं झालं होतं. आम्ही विमानतळावर उतरलो, थोडीशी विश्रांती घेतली आणि मग आम्ही संध्याकाळी सेल्युलर जेल पाहायला गेलो. आता सेल्युलर जेलमध्ये ना, तुम्ही जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा दोन्ही बाजूला वस्तुसंग्रहालय आहे. तिथे असलेल्या कैद्यांची नावं, त्यांची माहिती आणि तेव्हाच्या वापरातील वस्तू सगळ्या ठेवलेल्या आहेत, त्या आपण पाहू शकतो. नंतर आणखीन जेव्हा तुम्ही आतमध्ये जातात तेव्हा डाव्या बाजूला एक अखंड ज्योत आपल्याला दिसते. आता सेल्युलर जेल म्हणजे काय आहे तर मध्यभागी एक मनोरा आहे आणि त्याच्या बाजूने असे 7 इमारती होत्या. तर त्या 7 पैकी आता फक्त आपण 3 पाहू शकतो. आणि की आपण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा समोरच जी इमारत दिसते तर त्या इमारतीमध्ये तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला. तर दुसऱ्या मजल्याच्या शेवटी तिथल्या कोठडीमध्ये सावरकरांना ठेवलेलं होतं. आता बघा, प्रत्येक कोठडी कशी आहे तर 7 बाय 10 एवढी छोटी कोठडी आहे. तर त्या कोठडीला एका बाजूला आतमध्ये जायचं दार आहे, त्याला बाहेरनं लावायचं म्हणजे कडी कोयंडा आहे आणि तो खूप आतपर्यंत रोवलेला असतो. नंतर कोठडीच्या आतमध्ये गेलात की तुम्हाला पुढे समोर वरती, बऱ्याच वरती अशी एक खिडकी असते. अशा खिडकीची ती म्हणजे त्याची व्यवस्था आहे की त्याच्यातनं सूर्यप्रकाश तर थोडाफार आतमध्ये येतो पण आपण बाहेर पाहू शकत नाही. एकतर वरती चढू पण शकत नाही आणि ती अशी कव्हर्ड अप असल्यामुळे आपल्याला बाहेर बघता येत नाही. बाकीच्या कोठड्यांना बाहेर असं वरांडा असल्यासारखं आहे आणि त्या बंद असतात. फक्त एक त्यांनी केलेलं आहे की सावरकरांची जी कोठडी आहे ना, तर त्याला बाहेरच्या बाजूला आणखीन एक गॅलरी आहे आणि त्यांना 2 दारं आहेत, लोखंडी 2 दारं आहेत. इतकी कडेकोट व्यवस्था त्यांची तिथं केलेली होती की तिथून पाखरूही बाहेर जाऊ शकणार नाही, इतकी अगदी कडक व्यवस्था होती. तर ह्या सेलमध्येच कोलू फिरवायला त्यांनी ठेवलेली होती व्यवस्था. प्रत्येकाच्या ज्यांना सक्त मजुरी होती तर तिथे कोलू फिरवायची व्यवस्था असायची. म्हणजे त्यांचा दिनक्रम कसा सुरू व्हायचा की ते सकाळी लवकर उठायचे. पहिल्यांदा आधी नारळ सोलायचे असे, असोले नारळ जे असतात ना, तर ते एक प्रकारचं एक हत्यार असतं, त्याच्यावरती असं नारळ मारतात आणि ते सोलून काढतात आणि त्याच्यानंतर ते फोडून त्याच्यातले आतलं खोबरं बाजूला करायचे आणि जो वरचा काथ्या असतो तो खूप कठीण असतो ना, तर तो कुटायचा. आणि तो कुटल्यानंतर त्याचा एक कूट पण करायचा आणि त्याच्या दोऱ्या वळायच्या आणि ते इतकं दोऱ्या वळताना हाताला संपूर्ण सोलवटून निघायची कातडी, तुमचे तळहात संपूर्ण सोलवटून निघायचे, त्याच्यातनं रक्तही यायचं. हे सगळं झाल्यानंतर जे वाळलेलं खोबरं असतं तर त्याच्यासाठी कोलू फिरवायचं. कोलू म्हणजे पूर्वी घाणी असायची की नाही, तेलाची घाणी, तशी बैलांनी जी फिरवतात ती घाणी आपल्या इथे ह्या कैद्यांना फिरवायला लावायचे. तर ते खांद्यावरती घ्यायचं ओझं आणि असं गोल फिरायचं आणि तेव्हा त्यांची शिक्षा अशी होती की 30 पाऊंड त्यांनी तेल काढलं पाहिजे आणि ते जर तेल काढलं नाही ना तर त्यांना खूप मोठी शिक्षा व्हायची. म्हणजे चाबकाचे फटकारे पण द्यायचे आणि अन्नही मिळायचं नाही.
आता चाबकाचे फटकारे कसे मारायचे हे ते सगळं तिथं त्यांनी प्रतिकृती करून ठेवलेले आहेत. दोन्ही हात असे बांधलेले आणि पाठीवरती फटकारे मारायचे. अन्न म्हणाल तर अगदी आळ्या झालेलं काहीतरी भात आणि असं काहीतरी अन्न असायचं. नंतर भाजी म्हणून तिथलेच काहीतरी गवती की वनस्पती किंवा ह्याचं करून द्यायचं की जे आपण तोंडातही घालू शकणार नाही, गुरं पण खाणार नाही असं ते अन्न असायचं. आणि असं अन्न खाऊन तुम्हाला पुन्हा आणि शारीरिक क्षमता तिथे टिकवून ठेवायला लागायची. नंतर तिथे डास इतके होते की मलेरिया अगदी सगळ्या कैद्यांना व्हायचा आणि मग मलेरियामुळे कायम ताप यायचा. नंतर खाणं पिणं चांगलं नसल्यामुळे पोट बिघडायचं. त्यामुळे बऱ्याच वेळेला कैदी हे खूप आजारी पडायचे, काही त्या आजारपणामध्ये मरायचे पण. तर एकदा काय झालं की अन्न सत्याग्रह करायचा असं ठरवलं होतं कैद्यांनी आणि त्यांनी अन्न सत्याग्रह केल्यानंतर त्याच्यातला एक पंजाबी कैदी होता. तर त्याला तो खात नाही म्हणल्यानंतर त्याच्या नाकातून नळ्या घातल्या आणि त्यांनी त्याच्यामधनं द्रव पदार्थ सोडायला सुरुवात केली. आणि थोड्या वेळानंतर तो काही त्याला रिस्पॉन्ड होईना म्हणून त्यांनी बघितलं तर ते अन्न द्रव जो होता तो त्याच्या फुफ्फुसामध्ये जाऊन तो मेलेला होता. मग त्यांनी काय केलं ते कुणाला कळू नये म्हणून त्याच्या हातापायाला दगड बांधले आणि समुद्रामध्ये फेकून दिलं. आता इथं जे आजारपणाने लोक मरायची किंवा फाशीला जे दिली जायची लोक, तिथं फाशीची व्यवस्था 3 लोकांना एकदम फाशी द्यायची. तर ह्या सगळ्या लोकांना तिथं बाकी काही नाही, हातापायाला दगड बांधायचे आणि समुद्रामध्ये फेकून द्यायची. इतकी वाईट अवस्था होती. म्हणजे हे कैदी आहेत का काय आहेत असं वाटावं. हे राजकैदी होते पण राजकैद्यांना सुद्धा अतिशय घाणेरडी वागणूक तिथं मिळायची. नंतर जेव्हा तुम्ही कोलू फिरवत असायचा तेव्हा बऱ्याच वेळेला ग्लानी यायची, लोकांना चक्कर यायची. असं गोल गोल बघा की 7x10च्या कोठडीमध्ये तुम्ही गोल गोल फिरत राहिला तर आपोआप तुम्हाला चक्कर येणार ना. तर तशी चक्कर वगैरे खूप यायची. मग आता सावरकरांना कसं त्यांना 25 वर्षाच्या 2 सक्तमजुरी झालेल्या होत्या. तर तिथं व्यवस्था इतकी कडक होती की 2 वर्ष हे दोन्ही सावरकर बंधू म्हणजे बाबाराव सावरकर आणि विनायक सावरकर हे एकाच जेलमध्ये असूनही त्यांना कळलंही नाही की आपला भाऊ इथे आहे. 2 वर्ष त्यांना कळलं नव्हतं, इतकी कडक व्यवस्था होती. मग आता सावरकर इंग्लंडला 4 वर्ष बॅरिस्टरी शिकलेले होते. मग त्यांनी काय युक्ती केली की आपल्या ह्या ज्ञानाचा उपयोग इथल्या कैद्यांसाठी आपण उपयोग करून घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. आणि कसं इंग्लंडमध्ये कसा कायदा आहे की राणीचा वाढदिवस आहे किंवा म्हणजे चांगला दिवस आहे तर त्या दिवशी आपण जर त्यांना पत्र लिहिलं आणि आम्हाला आमच्या शिक्षेमध्ये जरा कमी करा किंवा सोडा असं सांगितलं तर तो विचार करायचे. मग ह्यांनी सगळ्याच्या सगळ्या कैद्यांना तशी पत्र लिहायला सांगितली. यांनी स्वतःही लिहिली आणि बाकीच्यांनाही लिहायला लावली. फक्त हे 2 सावरकर बंधू सोडले तर बाकीच्या बऱ्याचशा कैद्यांची शिक्षा कमी झाली. काही जणांचा चांगली वर्तणूक केल्यानंतर त्यांची सुटकाही झाली. हा त्यांनी बाकीच्यांना उपयोग करून दिला. ते म्हणाले मला नाही उपयोग झाला तरी हरकत नाही, पण बाकीचे कैद्यांना त्याचा खूप उपयोग झाला. आता सावरकरांचं हे जे कष्टाचं जगणं होतं तर ते म्हणजे आपण विचारही करू शकत नाही इतकं. म्हणजे ते बघताना ना असं गहीवरून येतं. म्हणजे जर कोणी हे सेल्युलर जेल बघितलं तर नक्की त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल हा नक्कीच होणार आहे. मी स्वतः लहान असताना मला वाटते 7वीत होते तेव्हा मी त्यांची माझी जन्मठेप हे पुस्तक वाचलेलं होतं आणि तेव्हा मी 3 दिवसामध्ये ते वाचून काढलं होतं आणि त्याचा इतका माझ्यावरती परिणाम झाला होता. एक तर आमच्या घरी राष्ट्रभक्ती ही खूपच होती त्याच्यामुळे आणि ते वाचल्यानंतर म्हणजे आपलं राष्ट्र एक हे त्याच्यासाठी ह्या लोकांनी किती लढा दिला आणि किती काय काय सहन केलं हे बघून नक्की डोळ्यामध्ये पाणी येतात, अंगावरती शहारे येतात. आणि मग कधीकधी सावरकर म्हणलं की आपल्याला ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी लिहिलेलं गाणं हे नक्की आठवत असेल. त्यावेळची परिस्थिती अशी होती की त्यांच्या मोठ्या भावांना बाबाराव सावरकरांना जन्मठेप झाली होती. नंतर त्यांचा धाकटा भाऊ जो डॉक्टरी शिकत होता त्याला 7 महिन्याची शिक्षा झाली होती. त्यांचे
म्हणजे सावरकरांची बायको, विनायक सावरकरांची बायको आणि बाबारावांची बायको या दोघींनाही लोकांनी वाळीत टाकलं होतं. तर त्यांचं जेव्हा पत्र आलं आणि सावरकरांचा मुलगा, लहान मुलगा जो होता तो गेला, त्याच्यानंतर व्यथित होऊन ब्रायटनच्या किनाऱ्यावरती त्यांनी ने मजसी ने हे लिहिलेलं होतं कविता. तर ती म्हणजे सावरकर म्हणलं की कितीतरी आपल्याला गोष्टी आठवतात. ने मजसीने आठवतं. नंतर जयोसुते त्यांनी स्वातंत्र्य देवतेचं म्हणजे प्रार्थना केली की बाई माझ्या आईला, माझ्या मातृभूमीला तू का अशी खितपत टाकलेली आहेस, तू का येत नाही आहेस. नंतर शिवाजी महाराजांचा त्यांची प्रार्थना म्हणा किंवा तानाजीचा पोवाडा, असे अनेक त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे हे सगळं वाचल्यानंतर आपल्या अंगामध्ये एक जोश येतो. कारण आपलं राष्ट्र आहे तर आपण व्यवस्थित जिवंत आहे. आणि त्याच्यामुळे आणखीन त्यांचं त्याच्यामुळेच आठवतं मला की सेल्युलर जेलमध्ये हे सगळं सहन करत असताना त्यांनी आपलं मनोधैर्य कधीही ढळून दिलं नाही आणि त्याच्यातनं किती साहित्य निर्मिती केली. तर त्यांना लिहायचं होतं, कमला महाकाव्य त्यांनी लिहिलं. तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे काय कागद पेन काही नव्हतं, पेन्सिल कागद काहीच नव्हतं. तर त्यांनी काय केलं, चुना लावलेली भिंत होती, तर त्याच्यामध्ये घायपातेचा काटा त्यांचे आणि हात असे बांधलेले असायचे गळ्यामध्ये असं, आणि त्याला साखळी आणि हे असे त्यांच्या पायामध्ये सुद्धा अशी लोखंडी हे म्हणजे असायचं की ज्याच्यामुळे ते असं पूर्ण पायसुद्धा टाकू असं चालत यायला लागायचं त्यांना. तर अशा पद्धतीत ते दोन्ही हातामध्ये तो घायपातीचा काटा असा धरायचे आणि त्या चुना लावलेल्या भिंतीवरती ते अक्षरं काढायचे. आणि असं करून त्यांनी मला वाटतं 884 का काहीतरी अशी ते हे आहेत ओळी, त्याचं तेवढं ते महाकाव्य मोठं लिहिलं. आणि काय सुंदर महाकाव्य. आणि म्हणजे ते किती यातनेमध्ये होते आणि ते महाकाव्य लिहिलं, ते कुठेतरी त्यांच्या जीवनाशी कुठेतरी निगडीत होतं का असं आपल्याला वाटतं. तर कमलामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की दोन मित्र आहेत आणि त्यांच्या जीवनाची कथा त्यांनी लिहिली आहे की एकाचं लग्न झालेलं आहे, एक अजून अविवाहित आहे. तर ज्याचं लग्न झालेलं आहे तर तो बायकोला पहिल्यांदा भेटणार आहे. तर तिथे शृंगारिक पण त्यांनी इतकं छान लिहिलेलं आहे. तर आता त्यांनी एका बागेचं म्हणजे जेव्हा ते बोलतात तेव्हा कसं म्हणतात की फुलबाग किती शोभे लहान नटवी, करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचेवरी. किती नखरे करणारी फुलबाग, हे कल्पनाच किती गोड आहे. त्याच्यानंतर जेव्हा ते म्हणजे त्यांचं पत्नी आणि ते एकत्र राहतात आणि त्याच्यानंतर तर ते आणि त्यांची पत्नी म्हणजे तो मुकुंद, तो जो त्या काव्यामधला जो हिरो आहे, तर तो आणि त्याची पत्नी एकत्र राहतात आणि मधुचंद्राच्या त्याच्या दुसऱ्या दिवशीच लगेच त्या दोघांनाही युद्धावरती जायला लागतं. त्यावेळेला तर काय म्हणतात बघा, धड 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 आगी बंदुका ओकती तो, तळपती तलवारी एकच गरज होतो. म्हणजे क्षणामध्ये सुंदर कल्पना, क्षणामध्ये एकदम असं विरष्टी येणारी काव्य केवळ सावरकरच करू शकतात. आणि ही असं हे कमला काव्य, त्याच्या आधी मराठीमध्ये महाकाव्य नव्हतं, तर त्याची पूर्ती ही सावरकरांनी केली. तर हे तिथं त्यांनी लिहिलं. असं तुम्ही कोठडीमध्ये बघितल्यानंतर म्हणजे कसा हा माणूस होता, म्हणजे काय अलौकिक माणूस होता की असा माणूस होणं खरंच शक्य नाही. तर तो एक खूप छान अनुभव होता. आम्हाला तिथे काय त्यांनी सांगितलं की तुम्ही कोठडीमध्ये एक कोठडीमध्ये अर्धा तास तुम्ही बसून राहा आणि मग तुम्ही शांत राहा आणि तुम्हाला काय विचारायचं ते सांगा. तर सावरकरांच्या कोठडीच्या बरोबर समोर, त्यांच्या फक्त कोठडीतून आपल्याला फाशीघर दिसतं बरं का, बाकी कुठल्याही कोठडीतून दिसत नाही. त्यांना मुद्दामून तसं तिथे ठेवलेलं होतं की त्यांच्याबरोबरचे जे त्यांचे मित्र वगैरे होते ते जेव्हा फाशीवरती लटकायचे
तेव्हा ह्यांना दुःख व्हावं आणि ह्यांना खूप वाईट वाटेल अशा पद्धतीनेच ते सगळ्या गोष्टी होत होत्या. पण हे सगळं आम्हाला सांगितलेलं असल्यामुळे आम्ही जेव्हा त्या कोठडीमध्ये शांत बसलो त्यावेळेला पहिलं एक 5 मिनिटं गेल्यानंतर खूप असं जड जाणवायला लागलं की कशी ही लोकं राहिली असतील. सावरकर तिथं 11 वर्ष होते. तर ही लोकं कशी राहिली. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला जरासं इकडचं इकडं झालं तर आपल्याला ते सहन होत नाही. पण खरंच ही लोकं होती म्हणून आपण स्वतंत्र झालो आणि म्हणून आज आपण इतका स्वातंत्र्याचा श्वास घेतो आहोत. त्यामुळे मी एवढंच इथं सांगू शकते की त्यांच्यासमोर तोच. असे दुसरे सावरकर होणं केवळ अशक्य आहे आणि म्हणूनच त्यांना मनापासून नमन. हां, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. जेव्हा अंदमानला जायचं ठरवलं तेव्हा तिकडे गेल्यानंतर मी त्यांना काय अर्पण करू हे मला काही लक्षात येत नव्हतं. म्हटलं फूल द्यावं का. म्हटलं फूल काय, कोणी पण देईल. मग माझ्या एकदम लक्षात आलं की 2020मध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा आम्ही थोडे स्केचेस करायचं ठरवलेलं. त्यावेळेला माझं दैवतच आहे सावरकर, त्यामुळं मी त्यांचं हे स्केच तयार केलं होतं. तर मी ठरवलं की तिथे ठेवायचं. पण म्हटलं तिथं ठेवल्यानंतर त्याची कोणी देखभाल नीट केली नाही तर आपण कसं अंबाबाईला जातो, अंबाबाईचा फोटो घेतो, अंबाबाईला लावतो आणि परत घेऊन येतो. तसंच मी ही फ्रेम घेऊन गेले, मी तिथे ठेवली आणि ती माझ्यासोबत प्रसाद म्हणून परत घेऊन आली. आणखीन एक आम्हाला ना तिथे हा एक बिल्ला दिलेला आहे. हा असाच बिल्ला सावरकरांच्या गळ्यामध्ये असायचा. तर याच्यामध्ये सेल्युलर जेल अंदमान लिहिलेलं आहे. इथे विनायक दामोदर सावरकर 50 इयर्स त्यांची जी शिक्षा होती तर 24/12/1910 ते 23/12/1960 मध्ये डी घातलेला आहे. तर हा बिल्ला दिलेला आहे. तर हा मी कायम माझ्याकडे एक सोव्हिनियर म्हणून ठेवणार आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार.